नमस्कार. आता आपण फोंडा गटामध्ये आहोत आणि राजरोसपणे चोरीचे प्रकार या भागात घडत आहेत. आता इथे गाडी ही लावलेली होती. आपण हे मालक आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव कसं सांगा? संग्राम पाटील. आपण कुठले? देवाळे, हळदी देवाळे, तालुका करवीर. हळदीचे तुम्ही? नेमकं काय कसं नेमकं आता ही आता गाडी थोडी साईडला गेलेली होती म्हणून मी ट्रॅक्टर किंवा जेसीबी आणायसाठी म्हणून गेलेलो होतो. तोपर्यंत 10 मिनिटांमध्ये कोणीतरी त्याच्यावर दगड मारून काचेवर त्यातली बॅग वगैरे घेऊन गेलीत. बॅग मध्ये लॅपटॉप, पैसे वगैरे होते. मी येईपर्यंत काच वगैरे फोडलेली होती. तुम्ही आता म्हणजे किती वाजताची घटना आहे ही? 9:30 पावणे 10च्या आसपास घडलेली घटना आहे. 9:30 पावणे 10च्या आसपास. म्हणजे तुमची गाडी एका साईडला इकडे रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे गाडी स्लिप झाली थोडी आणि साईडला सरकली गाडी. गाडी स्लिप झाल्यामुळे तुम्ही साईडला लावली ती? स्लिप झाली आणि साईडला गेली. ती बाहेर काढण्यासाठी मी ट्रॅक्टरने किंवा जेसीबी बघायसाठी पुढे गेलो. तोपर्यंत इकडं दगड मारून काचावर त्यातलं चोरी. स्लिप म्हणजे कुठे कुठे झाली स्लिप? आत गेली. जराशी उचललेली, जराशी फक्त आत गेली. चाक उचललं होतं. तुम्ही जेसीबी आणण्यासाठी इथून कुठे गेलात? तिथून फक्त एक 200 मीटर अंतरावर गेलो. काम चालू आहे. 200 मीटर अंतरावर गेलात आणि मग तुम्ही कुठे इकडे पाठीमागे गेलात? परत पुढे गेलेलो होतो. परत मागं आलो तर तोपर्यंत काच फोडलेली होती. हे भाऊ नुसतेच तिथं आलेले होते. ह्यांनी ते बघितलेले होते टेम्पोवाले. मी इसपर्यंत ते पसार झाले. तुमचं नाव कसं? माझं संग्राम भारमल. संग्राम भारमल. भारमल. कुठे तुम्ही? मी चंद्र जायचं, आमचं काम चालू आहे. होय काय? मग तुम्ही त्यांना बघितलं? मी बघितलं. टेम्पोवाले चोरटे किती होते? चोरटे 3 जण होते. टेम्पो होता त्यांचा? टेम्पो होता. नंबर वगैरे काय माहिती आहे? काहीच नाही. कुठल्या कलरचा होता टेम्पो? चॉकलेटी कलर. त्या दरम्यान मग किती वाजण्याच्या दरम्यान गेले ते? 1 तास झाला. 1 तास झाला. आम्ही पुढे जाऊन बघून आलो. जाऊन आम्ही पाटला करून आलो. तुम्ही पाटला केला? तुम्ही मग पाटला कुठपर्यंत केला? आम्ही राधानगरीपर्यंत केला. पोलिसांना पण आम्ही इन्फॉर्म केलेलं होतं फोनवर. त्यांनी सुद्धा तिथं हे केलेलं होतं, म्हणजे तपासणी टाकलेली होती. पण ती काही सापडली नाही. तिने बॅग कुठेतरी इथंच ती टाकली आणि 2 जण इंचेस कामगार होते. ते बघत आले तर त्यांना ती सापडली. म्हणजे बॅगेमध्ये तुमचं काय सगळं होतं? बॅगेमध्ये पैसे फक्त ते चोरून घेऊन गेले. किती पैसे होते? 15,000 रुपये होते. लॅपटॉप वगैरे ते तसेच टाकून गेले तिथं. बरं. जर दाखवतं नेमकं कशी हे झाले दाखवतं. इथे आता राजरोसपणे चोरीचे रस्त्यावरही प्रकार घडत आहेत. म्हणजे लोकांचा पोलिसांवर विश्वास, आता पोलिसांनी आता याबाबत दक्ष राहणं आवश्यक आहे. आता हे आता गाडी थांबवलं, गाडी फोडून नेली आहे. दाखवतं कुठे फोडलं कसं. आता इथे पाहू शकता थांबवलेल्या गाडीची त्यांनी काच फोडलेली आहे अशा प्रकारे. दगड आहे का? अरे बापरे. हे बघा, हा असं दगड टाकून दगड मारून फोडलेली आहे ही काच. मग पोलीस घटनास्थळी आले होते? आलेले. मी काय कंप्लेंट करणार नाही म्हणलं. त्यामुळे ते राहून दे म्हणले. बघा तुम्ही कंप्लेंट करणार असलं तर करा असं म्हणले पोलीस. पोलिसांनी चांगला रिस्पॉन्स दिला मला, सहकार्य केलं. बरोबर. केल्या ती लगेच आले. त्यांनी सुद्धा अटकाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे राधानगरी पोलीस? हो, राधानगरी पोलीस. पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाले मला. पण मला माझे लॅपटॉप वगैरे मिळाल्यामुळे मी कंप्लेंट काही केली नाही. बरोबर. नाही, कारण हा प्रकार म्हणजे भयानक आहे. राजरोसपणे अशी चोरी होते आणि ती पण दिवसाढवळ्या. हो. आणि हे काच पण तुमचं नुकसान आता किती झालं नुकसान तुमचं आता? हे 15,000 ते कॅश चोरीला गेली. हो. आणि ही काच जवळजवळ फोडली. 5,000 रुपयाचं नुकसान होणारच आहे. 5-7. हो. इथे म्हणजे फार म्हणजे चोरीचे जे प्रकार आहेत ते भयंकर आहेत. मध्यंतरी कणकवलीतही चोरीचे प्रकार घडले होते. शटर वाकवून दुकानं फोडण्याचे प्रकार घडले होते. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. इथे काचा सगळ्या पडलेल्या आहेत आतमध्ये सीटवर्स. आणि इथे हे असं दगड मारलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुमचा कोणी असं पाठलाग वगैरे असं कोणी केलं नाही ना? तुमचा पाठलाग किंवा असं तुमच्या माहिती असं काही नाही? असं काही नाही. आम्ही रोज असतोय प्रवास माझा. तुम्ही काय करता? मी मार्केटिंग ऑफिसर आहे फर्टिलायझर कंपनीमध्ये. ओके. त्यामुळे आमचा प्रवास रोजचा असतोय. फक्त गाडी साईडला इकडे गेल्यामुळं ती बाहेर काढण्यासाठी ह्याच्यातनं येणार नाही म्हणून मी ट्रॅक्टर आणायसाठी गेलेलो. तुम्ही मग ते त्यांचा पाठलागही केला होता? हो, पाठलाग केला आम्ही राधानगरीपर्यंत. पण ते टेम्पो असल्यामुळं आम्हाला ते सापडले नाही. टेम्पो होता? टेम्पो. ओके. पाहू शकता अशा प्रकारे निर्जन स्थळी वाहन लावून कृपया जरी लावलं तरी तुमची काही बॅग असेल काय असेल ते शक्यतो कृपया ठेवू नका. कारण
ह्या दादांना आता अनुभव आलेला आहे. तुम्हीच सांगा आता, म्हणजे बरोबर आहे. मी गाडी जरी लॉक केलेली असेल तर त्या चोराने काच फोडून त्यातले आतले साहित्य नेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक पहिल्यांदा आपली बॅग हातात घेणं गरजेचं आहे. ते आपलं मौल्यवान साहित्य आहे किंवा महत्वाचं साहित्य आहे ते तुम्ही हातात घेणं गरजेचं आहे. निर्जन स्थळी गाडी लावूच नाही. एक तर लावली तर बायचान्स तुमचं काही मौल्यवान साहित्य आहे, बॅग आहे, ते तुमच्या बरोबरच घेऊन चला. यातून आता एक धडा मिळालेला आहे असं समजावं. असो तुमचं, म्हणजे तुम्हाला काय झालं नाही, तुम्ही सुरक्षित आहात? सुरक्षित आहे, काही नाही. पोलिसांचा पण मला इथं चांगला सपोर्ट मिळाला. विदिन 5 मिनिटांमध्ये त्यांनी सगळी लावली आणि ते इथपर्यंत यायला सुद्धा तयार होते. पण मीच त्यांना म्हणलं की काही मी कंप्लेंट करणार नाही आहे. ठीक आहे म्हणले, तुमचं सापडले साहित्य म्हणल्यानंतर तुम्ही ते टाकून दिले. बॅग त्याने टाकून दिली वाटेत. बॅग त्यांनी वाटत टाकून दिली. ती त्यातले पैसे तेवढे घेतले. मला लॅपटॉप महत्वाचा होता. बरोबर, बाकी काही नाही. बरोबर. या अशा प्रकारे तुम्ही सर्वांनीच आपल्या दर्शकांनी अशी दक्षता घ्यावी. निर्जन स्थळी वाहनं कधीच लावू नये. जरी लावली, काही प्रसंगानुरूप तुम्ही लावण्याची वेळ आली तर अशा प्रकारे गाडीमध्ये मौल्यवान साहित्य वरचेवर ठेवू नका. तुम्ही कुठे ठेवली ती बॅग? साईडलाच बॅग, म्हणजे इथे सीटवरच ठेवली बॅग? सीटवरच ठेवलेली होती. कुठलं पाठी ठेवली की पुढे ठेवलेली होती? मागे ठेवली. मग त्याने पुढचं हे फोडून लॉक काढलाय त्याने, सेंट्रल लॉक, आणि बॅग काच उघडून, गाडी दार उघडून ते घेऊन गेले. ओके. अशा प्रकारे सगळ्यांनी दक्षता घ्यावी. हे अशा प्रकारे ही गाडीमध्ये चोरी झालेली आहे. त्यांची कॅश चोरी गेली आहे, मात्र त्यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य मिळाल्यामुळे त्यांनी पोलीस तक्रार केलेली नाही आहे. मात्र निर्जनस्थळी वाहने लावताना पूर्णपणे खबरदारी घ्या आणि तुमचे मौल्यवान साहित्याचं जपणूक करा. धन्यवाद.